यस माचॉन. ओहो पहिला बॉल बादल सवारच्या अगेन्स्ट रोहन भालेरावला आपण पाहतोय त्याच्या साथीनं नो स्ट्राईक इनला प्रसाद. अगदी घरचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. याच क्रीडांगणावरती ते सातत्यानं सराव करत असतात. अर्थातच फ्रेंड्स ग्रुप मोहपाडा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी क्रिकेट क्लब खरवई संघ. धीम्या गतीचा बॉल गती कमी केली. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात पंचांचा फिंगर अप. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. धक्का लागला पहिला. बिग विकेट बिग लॉस. फलंदाज बाद. चांगलं क्रिकेट खेळत असतो आणि खरवई टीमसाठी पारितोषिक आलंय. योगेश दादा खारीक मॅन फ्रॉम आंबेशिव. त्याचबरोबरीनं किशोरदादा सुरोशी मॅन फ्रॉम सोनिवली. जर गावदेवी क्रिकेट क्लब खरवई संघ जर आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला तर या टीमसाठी तब्बल 3000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक खरवई टीमला देण्यात येईल. नवीन बॅट्समन स्ट्रायकिंग येईल. स्विच करायचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. यस पंच डीके सर आमच्याकडे वळतात. अगदी पक्षाच्या पंखासारखा आपल्या हाताचा पिसारा फुलवलाय डीके सरांनी आज सांगितलंय. यस इट इज व्हाईट बॉल. भावेशला आपण पाहतो टीमचं अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन झालंय. या एका धावेनं होता टप्पा पडला आणि त्याच वेगानं आणि त्याच दिशेनं बॉल चालला. थेट विकेट किपर गौरव मात्रेच्या हातामध्ये. आताचा हा देखील बॉल आला डॉट. ओ एक अंकावरती 2 गडी गमावलात मैदानाच्या आतमध्ये फ्रेंडशिप मोहपाडा या टीमनं. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत राहिला तो म्हणजे गोलंदाज बादल सवारेच्या नावावरती. पण येणारे 2 बॉल कोणत्या खेळाडूच्या नावावरती राहतील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल किशोर मेहल. हो यावेळेस देखील कोलवर टप्प्याचा बॉल होता. चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये बादल सवारीची राहिली. या बॉलवरती मिळेल सिंगल. वैयक्तिक स्वतःचा अकाउंट ओपन केलंय किशोर मेहरनं. किशोर मेहरचा जर उल्लेख करायला गेलं तर फ्रेंडशिप मोहपाडा या टीमसाठी देखील किशोर मेहरनं गेल्या कित्येक वर्ष भरपूर चांगला क्रिकेट खेळलाय. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एजला. शेवटचा एक अंतिम बॉल. शेवटचा बॉल इनफिल्डच्या वरून उडवला. इनसाइड आउट फटका जबरदस्त आहे. डीप कव्हर मध्ये फिल्डर एक कंप्लीट. दुसरीचा कॉल केलाय. 2 केल्यात कंप्लीट. तिसरीचा कॉल होईल का? नकार दिलाय शेवटच्या क्षणाला. म्हणजे या शेवटच्या बॉलवरती धावा मिळाल्या 2 आणि 2 धाव्यांच्या साथीनं पहिलं षटक कंप्लीट झालंय. धावफलकावरती धावा लागला गेला 4. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 4 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम फ्रेंडशिप मोहपाडा. यस ठोक डीजे.
भरपूर जास्त बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल, यस इट इज व्हाईट बॉल. पहिला बॉल आला मैदानाच्या आतमध्ये व्हाईट. हो, च्या शोधामध्ये होता किशोर मेहर. ती उसळी आता खऱ्या अर्थानं त्याला मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. व्हाईट बॉल जरूर आला पहिल्या बॉलवरती निखिल शेंडेचा, पण त्यानंतर त्यानं केलंय जबरदस्त कमबॅक. डॉट बॉल आलाय. यस ऑल साइडला खेचला. क्या बात है. दिनेश वाघ त्या ठिकाणी. अगदी दिनेश वाघ मैदानाच्या आतमध्ये असला तर अशक्य झेल हे शक्य करून दाखवतो. हीच तर या खेळाची ओळख आहे. टिपलाय झेल, संपलाय खेळ. बॅट्समन आउट. टिपला. रिप्ले ऍक्शन मध्ये हा कॅच आपल्याला पाहायला मिळेल. फटका तर जबरदस्त होता. किशोर मेहरचा स्लॉट मध्ये होता. टायमिंग प्रॉपर होतं, पण शेवटच्या क्षणाला एक फंटास्टिक कॅच मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केला तो म्हणजे दिनेश वाघनं. व्हॉट एक्सलंट कॅच. हो, गरुड झेप घेतली आणि त्यामध्ये हा झेल मैदानाच्या आतमध्ये संपादित केला दिनूरा. व्हॉट एक्सलंट कॅच बाय दिनू. यावेळेला बॉल हवे मध्ये मागची बाहेरची कडा. शॉट फाईन लेगला फिल्ड आणि इथे पुन्हा एकदा चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केला यश भगतनं. वन मोर विकेट डाऊन. सलगचा लागलाय धक्का नंबर 3. फलंदाज बा. नवीन बॅटर शंतनू स्ट्रायकिंग एंडला. हो, यावेळेला देखील खोदून करायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये डायरेक्टची संधी निर्माण झाली होती. स्ट्रायकिंग एरिया थ्रोपैकी आपल्याला पाहायला मिळाली. एक डाव अगदी कंप्लीट केली गेली आहे. प्रसादचा जर उल्लेख करायला गेला तर प्रसाद सलामीसाठी आला होता, पण जास्त बॉल त्याला देखील फेस करायला मिळालेले नाहीयेत. या पवार साहेब या पण जेव्हा जेव्हा खरवई संघ खेळतो तेव्हा तेव्हा पारितोषिकांचा वर्षाव पवार साहेब नेहमी करत असतात. या मॅचमध्ये देखील बरेचसे पारितोषिक पवार साहेबांच्या माध्यमातून लागले जातील यात मात्र काही शंका नाही आहे. चालतं फिरतं ATM म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. हो, यावेळेला गुड लेंथ बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडे लाऊड अपील खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल. जर या बॉलवरती विकेट घेतली निखिल शेंडेने तर 500 रुपीजचं कॅश प्राइज पवार साहेबांच्या माध्यमातून. क्लीन बॉल केला तर यावेळेला बॉल हवेमध्ये विकेट येईल का. येथे झाला कॅच ड्रॉप.
कॅच मैदानाच्या आतमध्ये झाला ड्रॉप, पण धावबादच्या स्वरूपात तर विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये जरूर केला जात आहे. शंतनूच्या खेळीचा झाला अंत. बॅट्समन इज गॉन. अगदी षटक क्रमांक दुसरा त्यांना हाताळला. अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये वैयक्तिक खात्यामध्ये देखील 2 विकेट त्यानं संपादित केल्या. बॉलिंग ट्रॅक वरती डेथ ओव्हर मध्ये पुन्हा एकदा तयार तुषार जमदारे. तुषार जमदारे. ओ पहिला बॉल खोदून काढायचा प्रयत्न ऑन साइडला. काऊ कॉर्नर रेजर मध्ये फिल्डर एकदा मिळेल. सिंगल आली आणि सिंगलच्या साह्यानं धावफलकाचा जर विचार करायला गेला तर धावफलक जाऊन पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये 7 अंकावरती आणि प्रसादचा देखील जर्सी नंबर 7च आहे आणि आता 7 पासून त्याला धावसंख्येमध्ये टॉप गिअर वरती बॅटिंग करताना करावी लागेल. हा देखील चांगला बॉल. गती कमी केली होती. गतीमध्ये मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं. तुषार जमदारेचा बॉल डॉट बॉल आलाय. जर अशाच प्रकारची बॅटिंग राहिली तर कुठेतरी एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ऑल साइडला फटका जबरदस्त प्रसादचा. बॉल हवेमध्ये. एक कंप्लीट. दुसरीचा कॉल केला गेलाय. 2 कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय. 2च धावा. चेक केलं जाईल. यस या आपण पाहूयात विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट. 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन मैदानाच्या आत त्या फिल्डरच्या माध्यमातून. बाची हलकीशी एज बॅकवर्ड रिझर मध्ये शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर त्याला केला बीट आणि बॉल चालला ते थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. पहिला दमदार चौकार. स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. हो टप्पा पडला. सडनली बाउन्स झाला बॉल पण एक्स्ट्रा बाउन्स घेतला आणि पंच आमच्याकडे वळतायत. अंपायर सिग्नल यासाठी व्हाईट बॉल आणि कॉल देखील दिला जातोय तुषार जमदारेला 1 बाउन्सचा. जर या षटकाच्या बॉलचा विचार करायला गेलं तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचे 2 बॉल. 5वा बॉल. या वेळेला स्क्वॅड्रा मैदानाच्या आतमध्ये ऑब्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता. अगदी कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्युरेट थ्रोपैकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा या बॉलवरती मिळत आहेत आणि 2 धावेच्या साथीनं धावफलक 16 अंकावरती 16 ऑन बोर्ड. शेवटचा एक अंतिम बॉल सत्र क्रमांक 1 मधील.
शेवटचा बॉल टप्पा पडला, सडनली बाउन्स झाला, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आणि इथे फलंदाजाला बाद. म्हणजे 17 क्रमांक झाले पहिलं कंप्लीट आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस फलक जाऊन पोहोचले ते तब्बल 16 अंकावरती आणि 17 धाव्यांचं एक माफक लक्ष उभं केलंय ते म्हणजे गावदेवी क्रिकेट क्लब खरवई या टीमच्या अगेन्स्ट. गेला आणि बादलला पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला तर चालता फिरता एटीएम पवार साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. जर पहिल्या बॉलवरती पहिला षटकार ठोकला दिनेश वाघ अथवा गौरव म्हात्रेनं तर पवार साहेबांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक.